नंतर अहिल्याबाई होळकर, त्यांच्या नावाला जोडलेले पुण्यश्लोक. काय जोडलेले? प्रजेला पुत्रवत मानून अपार सुख देणाऱ्या अशा अहिल्याबाई होळकर. पुत्र कोणाला मानले त्यांनी? प्रजेला. दान धर्म करणाऱ्या आणि सदैव इतरांसाठी त्या जगल्या. कोण? प्रजेला काय मानत? पुत्रसम, पुत्रासारखे मानत त्या. अचल दीपस्तंभासारख्या होत्या. त्यांचं जीवन जे ते गिरजाकीर म्हणतात गंगा जळासारखं निर्मळ आहे. कसं आहे? इतकं पवित्र आहे त्यांचं जीवन. आणि अशी ही चरित्र त्यांनी लिहिली. कोणासाठी? कोणासाठी लिहिली? माधवी कोणासाठी लिहिली? लहान मुलांसाठी, बालकांसाठी. का लिहिली चरित्र? संस्कार मिळावेत म्हणून. कशासाठी लिहिली? संस्कार मिळावेत म्हणून. कथा पण लिहिल्यात त्यांनी लहान मुलांसाठी गिरजाकीर यांनी. विपुल अशा कथा लिहिल्यात. त्यातली एक तू सावित्री हो हे पुस्तक आहे त्यांनी. कोणतं? कथेचं पुस्तक आहे. त्याच्यात 8 कथा आहेत. कोणत्या पुस्तकात? तू सावित्री हो. त्याच्यात एक गोष्ट आहे. गोष्ट एका माणसाची. कथेचं नाव काय? आणि या कथेचा नायक आहे मधु. कोण आहे? या कथेत एक मुलगा आहे मधु. आईसाठी धडपडणारा, आईवर अत्यंत प्रेम असणारा. कोण? अतिशय प्रेम आईवरती. पण त्याची आई आजारी असते, आजारी पडते, त्याच्या पोटात दुखायला लागते. कोणाची आई? मधुची. डॉक्टरकडे नेतो. डॉक्टर तपासतात आणि सांगतात तिच्या पोटात गाठी आहेत. काय आहेत? ऑपरेशन केलं तर तिला बरं वाटेल. ऑपरेशन करायला लागेल. आणि ऑपरेशन करायचं तर तो एकदम गरीब आहे, त्याच्याकडे पैसेच नाहीत. पण आईला वेदना होतात, तिचं पोट दुखतंय. ऑपरेशन झाल्याशिवाय तिला आराम पडणार नाही. म्हणून तो काय करतो? त्याचा अत्यंत निरुपाय होतो. त्याला दुसरा मार्गच राहिलेला नसतो. म्हणून एक पाकिट मारतो. थोडक्यात चोरी करतो ना. पाकिट मारलं त्याने. कारण त्याच्यावर पैसे नसतात. त्याला काही हौस नसते, आनंद नसतो पाकिट मारण्यात. पण त्याच्यावर काही उपायच नाही. आईचं ऑपरेशन करायचं तर पैसे पाहिजेत. पैसे आणणार कुठून? देसले. पाकिट मारलं त्यांनी. पाकिट मारलं. पाकिटमध्ये पैसे बघितले, नोटा होत्या, मोजल्या. तब्बल 2000 होते. किती होते? जे पाकिट मारलं होतं त्याच्यात 2000च्या नोटा आणि चिठ्ठी सापडली त्याला. त्या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं होतं प्रिय आनंदा. चिठ्ठी सापडली, ती उघडली, त्याने वाचतोय तो. प्रिय आनंदा, सोबत 2000 रुपये पाठवतोय. आईचं औषध पाणी नीट कर. मी येत नाही, तेवढेच पैसे वाचतील आणि आईसाठी उपयोगाला येतील. आता ते जे पाकिट त्याने मारलंय त्याच्यामध्ये जे पैसे आहेत ते पैसे पण कोणीतरी त्याच्या आईच्या उपचारासाठी पाठवलेत. त्या चिठ्ठीत लिहिले ना त्यांनी, आईच्या उपचारासाठी पैसे पाठवतोय 2000. आईला नीट औषध पाणी कर, मी येत नाही, कारण तेवढेच पैसे वाचतील, आईच्या उपयोगी पडतील, अशी ती चिठ्ठी होती. आनंदा नावाच्या व्यक्तीला लिहिली होती. खाली पत्ता होता. मधुनी जेव्हा ते वाचलं, हे त्यांनी जे पाकिट मारले त्यातले जे पैसे आहेत ते कोणाची तरी आई आजारी आहे, तिच्या उपचारासाठी पाठवलेले आहेत. त्याचे तर डोळेच उघडले. त्या चिठ्ठीवर लिहिलेला पत्ता त्यांनी शोधला. त्या माणसाकडे गेला आणि त्याच्या वाईट कृत्याची कबुली दिली की मी चोरी केलेली, वाईट काम केलंय. कृत्य म्हणजे काम. ज्याचं पाकिट मारलं त्याच्या घरी गेला पाकिट घेऊन आणि त्याला सांगतो की मी चोरी केली होती, हे तुमचं पाकिट. देऊन टाकलं त्या माणसाला. आता विचार करा, ज्या माणसाची चोरी केली त्याच माणसाकडे हा गेलाय.
थोडाफार विचार पाहिजे ना. तो माणूस पकडून पोलिसाला नाही देणार नाही का? किंवा लाताबुक्या नाही घालील का? चोरच त्याच्या दारात येऊन उभा राहिला आहे. पण याचा विचार त्यांनी केला नाही की ते मला मारतील किंवा मला पोलिसांकडे देतील. हा नाही विचार त्याने केला. हा विचार नाही त्याने केला. बघा त्या मधू जो आहे ना तो संवेदनशील मुलगा आहे. कसा आहे? जेव्हा त्याला कळलं की कोणीतरी त्याच्या आईच्या उपचारासाठी पैसे पाठवलेत, मग मला जर माझ्या आईची चिंता आहे तर मग त्याला त्याच्या आईची चिंता नाही. त्याला पण त्याच्या आई प्रिय आहे ना. पण त्याला ही गोष्ट कळते की मी जे केलंय ते बरोबर नाही केलं. माझी आई वाचावी असं मला वाटते, मग दुसऱ्याची आई वाचावी असं त्याला पण वाटते. त्याचे मी पैसे चोरले. आपण किती वाईट काम केलंय हे त्याच्या लक्षात आलंय. कबुली दिली स्वतःवर. हे काम कोण करू शकतो? संवेदनशील मानाचा माणूस, ज्याला दुसऱ्याची सुख दुःख कळतात, तोच माणूस करेल. बाकीचा काय करेल? बाकीची माणसं तर दुसरं मरू दे, आपल्याला काय करायचे अशा विचारांचे असतात का नाही? संवेदनशील माणसं असतात, ज्यांच्या भावना जागृत असतात. अशीच माणसं दुसऱ्याचं दुःख समजून घेऊ शकतात. आणि त्यातला हा मधू आहे, संवेदनशील. चोरी केले आणि परत त्या माणसाकडेच घेऊन गेले पैसे की मी तुमच्या पैशांचं पाकिट मारलं होतं. आता बघा तो माणूस पण कसा आहे. याने जाऊन त्यांना पाकिट दिलं. त्या माणसाने काय केलं असेल, तेच पाकिट परत मधूला दिलं आणि बोलला ठेव तुझ्याकडे. तो म्हटला आजच आई गेल्याची तार आली, माझ्या आई तर गेली, आता हे पैसे घेऊन मी काय करू? तुझ्या कामी येतील. तुझी आई बरी झाली तर माझी आई बरी झाली असं मला वाटेल. ते एक समाधान मला वाटेल, मला आनंद मिळेल. घे तुला पैसे. मधू जेवढा मोठा आहे तेवढा समोरचा माणूस पण कसा आहे? मोठा आहे. तेच पैसे त्यांनी परत मधूला दिले. अशी कथा, गोष्ट एका माणसाची. दुसरे एक पुस्तक आहे, फुलं फुलवणारा म्हातारा. त्याच्यात एक कथा आहे याच नावाची. जपानी कथा आहे मूळची. फुलं फुलवणारा म्हातारा. दुसरी एक कादंबरी, बालकादंबरी गिरजाबाईंची, झंप्या द ग्रेट. कादंबरीचं नाव काय? आता हा जो झंपे आहे ना तो महात चळवळे आणि वळवळे. कसा आहे? महात चळवळे आणि वळवळ्या. कोण असतात की नाही काही मुलाशी, तसला तो. काय काय उद्योग करील भरोसाच नाही. आता एकदा त्याने काय केलं माहिती हो, आग लागली असं वाटून आगीचा बंब बोलवण्याचा एक प्रयत्न केला. आग लागलेली नव्हती, याला वाटली आग लागली. असे उद्योग करणार. दुसरी एक बालकादंबरी, येडबंबू ढब्बू, गिरजाबाईंची दुसरी कादंबरी. तिचं नाव काय? आता हा जो ढब्बू आहे ना तो पण अशातला मुलगा आहे. प्रत्येक मुलं तशीच असतात, आईचं लाडकं होण्याचा प्रयत्न करणार असतात का नाही? तुम्हाला वाटते की नाही तुम्ही तुमच्या आईचं लाडकं व्हावं म्हणून? त्या डब्बूला पण वाटायचं की आईचं लाडकं व्हावं. म्हणून तो काय करतो, आईचं लाडकं होण्यासाठी एकदा त्यांच्याकडे ताईचा साखरपुडा होता. काय होता? आणि घरात मिठाई केलेली होती आणि काही गरीब मुलं बाजूला होती, ती मागायला लागली मिठाई. डब्बू त्यांना नाही बोलला. त्याच्या घरात का मिठाई केली होती? ताईचा साखरपुडा होता. तर गरीब मुलं होती ते मागायला लागली, हा नाही बोलला. आता आईने बघितलं, ते आई होती, ते बोलले अरे तुकडा तुकडा देऊन टाक त्यांना, कोणाला दुःख ठेवू नये, सर्वांवर प्रेम करावं, असं आपली आई बोलली त्याची. डब्बूने ते लक्षात ठेवलं, कारण आईला त्रास देणारा मुलगा तो नव्हता, आईचं ऐकणारा मुलगा होता. दुपारी काय आलं, सगळी वामकुक्षी घ्यायला लागली
अल्पविश्रांती, झोपले. आता याने काय केलं, मिठाईचं ताट होतं ते घेऊन आला बाहेर आणि भिकाऱ्यानं टाकलं वाटून. आता हे जे मिठाईचं ताट भरलं होतं ना, ते व्याह्यांना द्यायला भरलं होतं त्याच्या आईने, ठेवून दिलं होतं. आई जेव्हा उठली आणि व्याह्याला द्यायला ताट शोधायला लागली, ताट रिकामं. डब्बूने काय केलं, देऊन टाकलं. आता हे असं त्याने का केलं, आईचा शब्द पाळला. आई बोलली तुकडा तुकडा देऊन टाक सगळ्यांना, दुःखी कोणाला ठेवायचं नाही, सर्वांवर प्रेम करायचं. आईचा शब्द पाळला त्याने, देऊन टाकली सगळ्यांना. असा हा येडबंबू डप्पू. आता पहा, या ठिकाणी गिरजाकीर यांना काय सांगायचे, लहान मुलं निरागस असतात. कसे असतात, निरागस असतात, भोळी असतात आपले. ते मोठ्या माणसांसारखी लबाड नसतात. मोठी माणसं बोलतात एक आणि हेतू असतो दुसरा, आहे का नाही. मोठी माणसं अशी जेव्हा बोलतात, सगळे आपले, सगळे आपले म्हणजे कोण, शेजारी थोडेच आपले. त्यांच्या बोलण्याचा अर्थ असा असतो, आपल्या घरातली माणसं, आपले नातेवाईक तेच आपले, बाकीचे आपले नाहीत. पण बोलताना असे बोलते, सगळे आपले. सर्वांवर प्रेम करावं म्हणजे कोणावर प्रेम करावं, घरातल्या माणसांवर, नातेवाईकांवर. लहान मुलांच्या डोक्यात तो आपलेपणा आणि परकेपणा नाही, सर्व बोलले की सगळे आले. मग रस्त्यावरचा भिकारी पण आला आणि कोण पण आला. मोठी माणसं लबाड असतात, संकुचित वृत्ती असते त्यांची. बोलणारे एक, पण त्यांच्या बोलण्याचा अर्थ वेगळा असतो. शब्द असे मोठे वापरणार, पण त्यांच्या बोलण्यात शब्द जेवढा मोठा आहे, व्यापक आहे, तेवढा त्यांचा आशय व्यापक नसतो, त्यांचा हेतू व्यापक नसतो. बोलायचं म्हणून बोलतात आपलं. लहान मुलांना काय, ती आई जे बोलली ते त्यांनी पाळलं, देऊन टाकली सगळी मिठाई भिकाऱ्यांना. अशा आहे गिरजाकीर, बालसाहित्यिका गिरजाकीर. लक्षात आलं का पाठ तुमच्या. त्यांच्या बालनाटिकांचे विषय सांगितले. नंतर मग काय सांगितले, नाटिका, बालनाटिका. कोणती, एक अर्ज आहे बाप्पा. कोणती नाटिका, कोणाच्या घरात घडते घटना, सुजाता आणि सदानंद. कुठे गेलेत ते, कोण जमले तिथे, लहान मुलं. कसला विचार विनिमय चाललाय, मोठ्यांची बॉसिंगिरी नको, त्यापेक्षा आपण तक्रार करूया त्यांची. कोणाकडे, त्यासाठी काय लिहिणार आहेत, सामुदायिक अर्ज. आणि मग जी खरी गंमत आहे ती काय, त्या नाटकातलीच पात्र आहेत मधु भाऊ आणि ही मित्रमंडळी जे आहे ते बाप्पाची रूपं घेऊन येतात आणि तेच भांडायला लागतात असं. नंतर त्यांनी मुलांवरती उत्तम संस्कार व्हावेत म्हणून काय लिहिलेले आहेत, चरित्र. कोणाकोणाची, पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर, तपस्विनी अनुताई वाघ, शिक्षणव्रती ताराबाई मोडक, संत गाडगे बाबा, महात्मा. आणि प्रत्येक चरित्रातून एक शिकवण दिली. काय दिलेले, शिकवण दिली. त्याच्यानंतर त्यांच्या कादंबऱ्या आपण पाहिल्या, कथा पाहिली. कथा कोणती पाहिली, गोष्ट एका माणसाची. या गोष्टीत कोणतं पात्र आहे, कसा आहे तो मुलगा, संवेदनशील आहे. कसा आहे तो, आईवर अतिशय प्रेम करणारा मुलगा. आणि ती घटना, पाकिट मारणं परत करणं, अशी ती घटना आहे. नंतर त्यांच्या बालकादंबरी आहेत. त्यातली एक कादंबरी झंप्या द ग्रेट, दुसरी येडबंबू डप्पू. अशा हे साहित्य कोणाचं, गिरजाकीर यांचं बालसाहित्य, ते आपण या ठिकाणी पाहिलं. लक्षात आली. गिरजाकीर यांचं साहित्य आणि त्याचा परिचय कोणी करून दिला, डॉक्टर विजया वाड. पाठ तुमचा संपला इथे.